नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। तर दोन्ही हप्ते सोमवारी येणार, एकदा 4000 रुपये जमा। सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। अशाच नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। भारतीय शेती क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून ही महत्त्वाकांक्षी योजनेने देशभरातील लाखो जे शेतकरी आहेत त्यांना आर्थिक स्थैर्य ते प्रदान केलेलं आहे आणि असून त्यांच्या दैनिक जीवनात एक नवीन आशा निर्माण केलेली आहे। एकंदरीत या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक 12,000 रुपये जमा होतात दोन्ही योजनेचे। आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाते आणि या योजनेचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे येत्या सोमवारी मिळणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर लाभदारीची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यात आलेली आहे। दुसरं म्हणजे बँक खाते आधार कार्डशी पडताळणी केली जाते, म्हणजे बँकला आधार कार्ड लिंक आहे का हे सुद्धा बघलं जातं। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे। थेट लाभ डीबीटी पद्धतीचा वापर केला जातो। दुसरं म्हणजे भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातात। दुसरं म्हणजे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे का हप्ते स्टॉप होतात, तर त्याची कारणे 3 असतात। तिन्ही प्रॉब्लेम म्हणजे कोणकोणते, तर लँड सेलिंग स्टेटस, आधार सेलिंग स्टेटस आणि ई-केवायसी। ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, हप्ता येऊन जाईल। आणि ई-केवायसी पेंडिंग असेल तर करून घ्या, येणारा हप्ता तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया करणं गरजेचं आहे। ई-केवायसी करून घ्या तरच तुम्हाला येणारा हप्ता मिळून जाईल। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।